नमस्कार, मी पंजाब डक. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट असणार आहे म्हणून मी अंदाज लागता. काय झालं की राज्यात सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे, गुजरात म्हणजे गुजरात, इकडे मध्य प्रदेश, इकडे छत्तीसगड, इकडे तेलंगणा आणि इकडे आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी लक्षात घेतलं आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव, जामोद, बुलढाणा जिल्हा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात. त्याच्यामुळे तेलंगणाच्या सीमालगत नांदेड, धर्माबाद, त्याच्यानंतर नायगाव नरसी या भागामध्ये, त्याच्यानंतर देगलूर, सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात येतं. त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळे सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर कोकण पट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस असणार आहे. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे. 3-4च्या नंतर राज्यात वातावरण खराबच होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो, पण शेतकरी काय करतात, सर्वांना वाटतं की सगळीकडे, म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे. तर हे मान्सून पूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातून अंदाज देणार आहे. यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे समाधानकारक असणार आहे. जसा 2024ला पाऊस पडला तसंच यावर्षी 25ला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आता ह्या मे मध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून शेतकऱ्याला ज्या म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्याकडे ऊसाला पाणी लागेल म्हणजे ऊसाचं पाणी वाचेल तसं तुमच्याकडे देखील असा पाऊस पडतच राहणार.